राजकारणाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे। या दुःखद घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे तर सामाजिक जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे। अजितदादा पवार हे सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे, कार्यकर्त्यांना जपणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असणारे दुर्मिळ नेतृत्व होते, असे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे सभापती ए.जे. पाटील बोराडे यांनी सांगितले। मंत्रालयात कामानिमित्त गेल्यावर दादांची आपुलकीने होणारी विचारपूस आजही डोळ्यांसमोर उभी राहते। दादा आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या। दादांचा बेधडक व स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्थायी स्वभाव होता। पक्षभेद न पाहता कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावणारे हे नेतृत्व आज हरपल्याने महाराष्ट्राचे संवेदनशील नेतृत्व संपले असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र आज पोरका झाला आहे, असेही बोराडे यांनी नमूद केले। अजितदादा पवार हे मराठा समाजासाठी अभिमानास्पद नेतृत्व होते। त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर मराठा समाजाचीही अपूरणीय हानी झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या दुःखद प्रसंगी मंठा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले। नागरिक, व्यापारी, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी संजय पवार, मंठा नगर पंचायत नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, शिवसेना तालुका प्रमुख उदय बोराडे, नगरसेवक अचितनाना बोराडे, प्रदीप बोराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा।